मोदी ह्या सगळ्या देशांना जाऊन आले. पंतप्रधान म्हणून त्यांनी असा काय प्रभाव पाडला हा माहीत नाही, परंतु युद्धामध्ये एकही देश उभा राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. जिथे पंतप्रधान प्रभाव पाडू शकले नाहीत तिथे खासदाराचं डेलिगेशन काय करणार, चर्चा करणार, इथले तिथले प्रश्न समजून घेणार आणि संपलं. मी असं म्हणेन की हे वेस्ट ऑफ एनर्जी आणि वेस्ट ऑफ रिसोर्सेस आहेत, एवढंच फक्त मी म्हणेन त्याच्यामध्ये. पण याच्यामधून काय साध्य होणार का? कारण एक टेरर अटॅक झाला आणि त्याच्यानंतर हे दौरे, टेरर टुरिझमकडे हे दौरे जाताना दिसले. म्हणूनच मी म्हणालो की याच्यातून साध्य काय होणार आहे ह्याचा खुलासा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला वाटतं ह्या दौऱ्यांचं आउटपुट काय आहे ते आपल्या लक्षात येणार नाही. मी एवढंच म्हणेन की मोदींना असणारा जो प्रश्न विचारला जातोय की आपण जे म्हणत होतात की आम्ही असणारं वर्चस्व मिळवलेलं आहे आणि पाकिस्तान पिछे हटत चालले असं जे म्हणत होतात, तेव्हा तुम्ही युद्धविराम का केलात, सीजफायर का एक्सेप्ट केलात? संधी होती पूर्णपणे टेररिस्ट मूवमेंटच संपवण्याची, ती संधी का घालवली याचा पहिल्यांदा खुलासा करा. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ऑल पार्टी मीटिंग वगैरे घेतलेल्या आहेत सरकारने, पण रिजनल पार्टी ज्या आहेत, वेगवेगळ्या राज्यामधल्या ज्या छोट्या छोट्या पार्टीज आहेत त्यांना विचारात घेतलेला आहे का? कारण हा राष्ट्राचा विषय आहे, तर अशा वेळी काही राजकीय पार्ट्यांना विचारण्यात आलेला आहे का? राजकीय पक्ष म्हटलं म्हणजे राष्ट्रीय पक्ष असं म्हटलं तर दोनच, एक काँग्रेस आणि दुसरा बीजेपी. उरलेले सगळे असणारे रिजनल पार्टीज आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. आज असणारं काँग्रेस ज्या पद्धतीने असणारं विड्रॉ नंतर असणारं जे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत ते आपल्याला दिसत नाही. काँग्रेसचा एक गट अडानीच्या पाठीमागे लागलाय आणि दुसरा गट ताजे प्रश्न जे येतात त्याच्या पाठीमागे लागलेला आहे. पण आत्तापर्यंत असणारा डोनाल्ड ट्रम्प जाहीर का करतो आणि तुम्ही डोनाल्ड ट्रम्पने जाहीर केलेला मान्य का केलं याचा खुलासा जो सातत्याने मागितला पाहिजे होता तो मागितलाच जात नाहीये. सर, हिंदी में हम जानना चाहेंगे कि पुण्यामध्ये घटना घडलेली आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे एक कार्यकर्ते आहेत आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. पुन्हा बाळचा ताबा मिळावा यासाठी वाद चालू आहे. तरी संपूर्ण पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रकरण गाजत आहे. आधीच तर अजित पवार यांच्या पक्षामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा गाजलेला आहे. त्यानंतर पुन्हा अजित पवार यांचे फोटोज पण भरपूर आलेत की फॉर्च्युनरची चावी देताना त्या कार्यकर्त्याला. माहिती घेऊन बोलतो. वैष्णवी हागवणे नावाची एक मुलगी होती 23 वर्षाची, ती अजित पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी तिचं लग्न लावून गेलं होतं. दादा स्वतः लग्नाला होते, पण 51 तोळं सोनं, फॉर्च्युनर गाडी हे सगळं केलेलं असताना तिला टॉर्चर केलं गेलं आणि मग तिने आत्महत्या केली. ते मी म्हटलं ना, पूर्ण माहिती घेऊन त्याच्यावरती मी असं बोलतो. हम जानना चाहेंगे ऑपरेशन सिंदूर के बारे में. राहुल गांधी ने जो भूमिका ली है उसके ऊपर रूलिंग पार्टी अब एग्रेसिव स्टैंड लिया है. राहुल गांधी ने कहा है कि पहले आपने पाकिस्तान को बताया कि अटैक करेंगे और उसके बाद अटैक किया है और उसकी वजह से आपने कुछ लोगों की जान दी है. मैं इतना कहूँगा कि जो सोशल मीडिया पे और यूट्यूब पे फॉरेन मिनिस्टर का जो बयान आ रहा है वो खुद ही इसी को मानते हैं और कबूल भी कर रहे हैं
कि अटैक करने के पहले हमने पाकिस्तान को इतला किया कि हम आपके मिलिट्री इंस्टॉलेशन पे हमला नहीं कर रहे हैं, हम आपके देश के अंदर जो टेररिस्ट कैंप है उस पे हम लोग हमला कर रहे हैं। कहीं ना कहीं तो भी मुझे ये मैच फिक्सिंग दिखाई देता है। इसकी बास और बदबू आने शुरुआत हुई है, ऐसा मुझे लगता है। क्योंकि जब डोनाल्ड ट्रंप अनाउंस करते हैं कि भैया सीज फायर हो गया है, तो इसका मतलब यही हुआ कि तुमने 9 उड़ा दिए, बस हो गया, आपका उड़ाने की जरूरत नहीं, सीज फायर है, और सीज फायर वो घोषित करते हैं। ये दोनों का जो है वो रिश्ता कहीं ना कहीं तो भी है कि फॉरेन मिनिस्टर खुद कह रहा है कि हमने पाकिस्तान को इतला किया कि हम आप पर हमला करने जा रहे, लेकिन वो मिलिट्री इंस्टॉलेशन नहीं है, आपके टेररिस्ट कैंप है उस पर। और दूसरी बात जो है, 9 उड़ गए, बस हो गए, अब सीज फायर होना चाहिए, ये घोषणा जो है वो डोनाल्ड ट्रंप करते हैं। तो कहीं ना कहीं तो भी मुझे ये संदेह हो रहा है कि यह मिलीजुली भगत तो नहीं है। आप बहुत बड़ा आरोप लगा रहे हैं कि मिलीजुली भगत। सवाल ये है, मैं ये पूछना चाहता हूं कि भैया आप जब कह रहे हो कि पूरा वर्चस्व एयर के मामले में आ चुका था, तो आपने वो वर्चस्व क्यों जाने दिया? सवाल यह है कि आपको पिछले 25 साल से टेररिस्ट को मुंह देना है। अमेरिका ने एक बार दिया तो उन्होंने पूरा अफगानिस्तान तबाह कर दिया, ओसामा बिन लादेन को भी तबाह कर दिया, तब जाके वो रुके। ऐसी एक परिस्थिति है। जब आपके पास मौका था कि पाकिस्तान जो खुद ही टेररिस्ट को पाल रहा है, बढ़ावा दे रहा है और उसके प्लानिंग में भी आ चुका है, तो आपको एक मौका था कि इस पाकिस्तान की जो परिस्थिति है वो 1971 की परिस्थिति आप दोबारा रिपीट कर सकते तो ये आपने क्यों नहीं किया? इसका खुलासा कर लीजिए। अमेरिका चिल्लाते रहे, अमेरिका वो अपना देखे, लेकिन आप यहाँ के देशवासी गोली से मर रहे हैं, बम ब्लास्ट से मर रहे हैं, आपको उसकी चिंता होनी चाहिए, ना कि डोनाल्ड ट्रंप क्या कह रहे हैं उसकी। अभी वेस्ट बंगाल, बिहार और महाराष्ट्र के लोकल बॉडी इलेक्शन आने वाले हैं, क्या लगता है कि इसका क्या असर होगा ऑपरेशन सिंदूर का चुनाव पर? देखिए, अगर मैं जिस तरह से कह रहा हूं कि अगर यही सवाल बार बार ऑपोजिशन से पूछा गया कि भैया आपने विड्रॉ क्यों किया, ये बताओ, आप जब जीत रहे थे तब आपने हार क्यों मानी? सवाल यह है कि इस विड्रॉल के वक्त में जीत पाकिस्तान की हुई और अमेरिका की हुई, हार तो आपकी हुई। तो ये नामुश्किल जो है वो लोगों पर और देश पर क्यों लिया है, इसका खुलासा होना चाहिए। जब तक ये खुलासा नहीं करते, लोगों को ऐलान करना चाहिए कि इसको